मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. तर मैत्रिणींनो, तुम्ही आज विचार करत असाल की आज व्हिडिओची सुरुवात कुठनं केलेली आहे. तर खूप छान असा दिवस होता आजचा. आणि आमच्या घरामध्ये ना माझे जे मोठे भाऊजी आहे, म्हणजे जे टोपी घातलेले आहे ना आता स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय ते माझे सक्के मोठे भाऊजी आहे, मोठे भाया आहे. तर ते जे आहे ते आमच्या गावचं जे ट्रस्टीची निवडणूक आहे ना, त्या निवडणुकीमध्ये छान अशा घवघवीत यशाने निवडून आलेले आहे. छान असं लीड घेतलेली आहे त्यांनी आणि 1 नंबर लीडने ते निवडून आलेले आहे. तर त्याचंच ते विजय उत्सव म्हणायला हरकत नाही, तो इथे आम्ही अगदी थोडक्यात जे ते साजरा करीत आहे. तर ही टोटल म्हणजे आमची फॅमिलीच आहे सगळे हे. तर आमची माझी फुल फॅमिली दाखवण्याचा आजपर्यंत योग आलेला नव्हता, तर योग आज आलेला आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आज आपण आपली फॅमिलीसोबतही आपल्या यूट्यूब फॅमिलीला इंट्रोड्यूस करूया आणि ह्या फॅमिलीसुद्धा यूट्यूब फॅमिलीसोबत इंट्रोड्यूस करूया. तर ही आहे आमची जवळजवळ 30 ते 35 लोकांची मोठी अशी फॅमिली. आमचे सासरे जे आहे त्यांचे 3 भाऊ, त्या 3 भावांचे 6 मुलं. तर त्या 6 मुलांचे मुलं वगैरे सगळे इथं आम्ही जमलेलो होतो आणि इथे सगळ्यांचं औक्षण करीत होतो, कारण की एक मत खूप महत्त्वाचं होतं आणि सगळ्यांनी जे ते खूप छान असं व्यवस्थित सपोर्ट करून चांगल्या मताने यांना भाऊजींना निवडून आणलं. तर सगळे खूप खुश होते. त्यानंतर मिस्टरांना जे ते त्यांचे मित्र जे ते आलेले होते, तर त्यांच्याही भेटीला जायचं होतं. तर खूप छान असं वातावरण होतं, माहोल खूप छान होता. म्हटलं चला आपण एक छोटीशी क्लिप घेऊया आणि ही क्लिप जे ती आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत जे ते शेअर करूया. तर इथे माझ्या ह्या सगळ्या छोट्या सासूबाई आहे, ह्या औक्षण करीत आहे. तर ज्यांचं आता औक्षण करीत आहे ना, ते आमचे भाचे आहे, माझ्या मोठ्या नंदेचा मुलगा. तर तेही आलेले होते, तर त्यांचंही औक्षण केलं. तर बघा आजचा योग होता. तर आज मी तुमच्यासोबत माझी जी फॅमिली आहे, ही सगळी आमची एवढी मोठी फॅमिली यांच्या संग इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यानंतर आता मी ही जी क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, ही आहे शनिवारची क्लिप. तर शनिवारी जे ते सकाळपासून मी जे ते ब्लॉग चालू केलेला होता आणि मुलांना जे ते ब्रेकफास्टला मी लच्छा पराठा बनवलेला होता. तर खूप सोप्या पद्धतीने मी लच्छा पराठा बनवत असते आणि काही ना काही असं नवीन बनवावं लागतं, तेव्हाच मुलं ब्रेकफास्टला जे ते खाऊन जाता, नाही तर मग खूप नाटकं करता. तर मी पीठ मळलेलंच होतं. तर पीठ मळलेलं होतं, तर त्यातनं एक पिठाचा छोटासा गोळा काढला. त्या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर त्यावर आपल्याला हलकंसा गरम मसाला भुरभुरायचा आहे, लाल तिखट भुरभुरायचं आहे, थोडीशी तीळ भुरभुरायची, त्यानंतर थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. आणि ते जे तुम्हाला हे व्हेजिटेबल्स कट केलेले दिसतंय ना, हे जे ते ताजे ओव्याचे पानं जे असतात ना, ते आहे आणि कांद्याचे पात आहे. तर हेही आपल्याला थोडंसं त्यावर भुरभुरून घ्यायचे. स्क्रीनवर तुम्हाला दिसते त्या पद्धतीने आपल्याला पराठा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याची छान अशी उंडी बनवून घ्यायची. आणि उंडी बनवल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आणि जे आपण व्हेजिटेबल्स कट केलेले आहे ना, ते व्हेजिटेबल्स लावून घ्यायचे. हे सगळे व्हेजिटेबल्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा कट करून यावर घातली तरी चालेल, किंवा मग कसुरी मेथी घातली तरी चालेल. 2-3 ऑप्शन मी तुम्हाला इथे दिलेले आहे. तर या पद्धतीने आपल्याला खूप जाडही नाही, खूप असं पातळही नाही, असा हा लच्छा पराठा हलक्या हाताने छान असा लाटून घ्यायचा आहे. आणि गरम तव्यावर मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईडनी साजूक तूप लावून हा पराठा जो आहे तो छान असा लालसर रंगावर शेकून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. आणि बस हा पराठा जो आहे तो तुम्ही चहासोबत एन्जॉय करू शकता, किंवा मग एखादी चटणी, हिरवी चटणी किंवा लाल चटणी बनवलेली असेल तर त्यासोबत एन्जॉय करू शकता. किंवा मग असाही तुम्ही जर हा पराठा खाल्ला ना तर खूप टेस्टी लागतो. माझ्या मुलांना हा पराठा जो आहे तो शोरेला मी दुधासोबत देत असते, अनुष्का आणि तनिष्काला जे ते कॉफी किंवा चहासोबत देत असते आणि मी सुद्धा चहासोबत हा पराठा घेत असते. तर
पटकन बनणारा असा पदार्थ आहे. सकाळी सकाळी खूप घाई असते ना, तर पटकन बनणारे पदार्थ जे ते मी नाश्त्यासाठी बनवत असते मुलांना. त्यानंतर आता मी टिफिनला काय बनवलेले ते दाखवते. तर टिफिनसाठी मी इथे फॉक्स इडली बनवलेली आहे. तर पीठ जे ते मी रेडीमेड आणलेलं होतं इडलीचं, इडली बॅटर, तर तेच मी घेतलेलं आहे. आणि त्या पिठामध्ये रेग्युलर आपण जे पीठ त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते फेटून घेतो, त्या पद्धतीने करून घेतलं. आणि हे जे मिनी इडलीचे साचे आहे ना, यामध्ये आपल्याला एक छोटा पोह्याचा एक चमचा भरून इडलीचं बॅटर घालून घ्यायचे. आणि त्यानंतर ह्या इडलीचं बॅटर घातल्यानंतर यावर ना ह्या फॉक्स इडलीचा याला लुक देण्यासाठी ना मी डोळ्यांसाठी जे येते मोहरीचे दाणे यूज केलेले आहे. नाकासाठी जे येते जी आपली काळी मिरी असते ना ती यूज केलेली आहे. आणि कानांसाठी जे येते गाजर कट करून यूज केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला ते इडलीवरती ठेवून घ्यायचे. इडली आपल्याला 10 मिनटं स्टीम करून घ्यायची हाय फ्लेमवर. आणि बस खूपच पटकन आणि क्विक अशी आपली ही छान अशी फॉक्स इडली बनवून रेडी होते. तर पोरं जर खात नसले ना तर मुलांसाठी जे ते हे एक ऑप्शन खूप मस्त आहे. फक्त मुलांना म्हणजे आपण ज्या वेळेला टिफिन पॅक करतो ना त्यावेळेला सांगायचे की जी मिरा आपण घातलेले आहे ना, मिरे ते काढून घ्यायचे, मोहरी काढून घ्यायची आणि बस बाईट घेताना ते काढून घ्यायचे. आणि तुम्ही इडली खाल्ली तरी चालेल, कारण की ते गरम मसाले असल्यामुळं ना मुलांना थोडंसं घशात तिखट लागू शकतं. त्याकरता हे सांगायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. तर या पद्धतीने मी फॉक्स इडली बनवून घेतली. ती थंड झाल्यानंतर लगेचच टिफिन पॅक करायला घेतलेलं आहे. टिफिनमध्ये फॉक्स इडली घालून घेतलेली आहे, चटणी घालून घेतलेली आहे. दुसऱ्या ब्रेकच्या स्नॅक्ससाठी मी त्याला मसाला बिस्किट दिलेले पटॅटोवाले आणि थोडीशी बुंदी होती माझ्याकडे, तर ती घातलेली आहे टिफिनमध्ये. आणि बस शौर्याचा टिफिन मी इथे पॅक केलेला आहे. आज जे ते स्कूलमध्ये फक्त शौर्य जाणार होता, अनुष्का जाणार नव्हती, कारण की तिला थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे तिला ताप आलेला होता, त्यामुळे ती जाणार नव्हती. तर शौर्याचाच टिफिन होता, त्यामुळे मग मी त्याचा एकट्याचाच टिफिन देते तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर या पद्धतीने मी शौर्यासाठी देते. शौर्य काय करतो ना, खाण्याला खूप आनाकानी करतो. काही गोष्टी जे त्याला आवडत असेल तर तो खातो, नाही आवडलं तर ते अजिबात खात नाही. त्यामुळे मी त्याच्यासाठी असं काही ना काही वेगळं असं बनवत असते. त्यानंतर आता ही एक महिन्याभरापूर्वीची क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बेडरूमचा मेकओव्हर केलेला होता. मेकओव्हर म्हणजे मी मेकओव्हर करण्यासाठीच ह्या काही वस्तू ज्या त्या परचेस केलेल्या आहे. काही वस्तू जे आहे ते आज दाखवणार आहे आणि काही वस्तू जे आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला जर ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर मी कम्युनिटीमध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक जी ती देणार आहे. तुम्ही जर ह्या गोष्टी तुम्हाला कुठली गोष्ट जर तुम्हाला आवडली, कुठली वस्तू जर आवडली तर त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. तर मी इथे हे एक AC डुवे कवर घेतलेला आहे. समर स्पेशल होतं हे, म्हणजे आहे हे. आणि AC आपण हे घेऊ शकतो. प्युअर कॉटनचं आहे. आणि माझ्या मते हे याची प्राईस जी आहे ती 1700 रुपये होती. आणि मला जे येते हे डुवे कवर जे येते माझ्या मते मी मिशोवर घेतलेलं आहे आणि शॉप्सीवर घेतलेलं आहे. आणि हे मला 1450ला पडलेलं आहे. तर छान असे प्राईजमध्ये मिळालं. तर मी हे दोन कलरचे घेतलेले आहे. एक हे आणि अजून जे ते दुसरं. ज्या वेळेला ती एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल ना तर त्या वेळेलाच ते जे कवर आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल ते कसं आहे काय आहे. तर ह्या रूममध्ये म्हटलं चला एक छोटासा मेकओव्हर करूयात आपण आणि कसं आहे हे कवर तेही तुम्हाला दाखवूया. तर यामध्ये ना एक रजाई येते, ती पूर्ण कॉटनची असते. आणि AC उन्हाळ्यामध्ये ना AC आपण ही कवर घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला गरमही होतं, जे ब्लँकेट आहे ना ते घेऊ शकतो आपण. म्हणजे याने आपल्याला गरमही होत नाही आणि थंडीही वाजत नाही. तर याबरोबर हे एक ब्लँकेट येतं, त्यानंतर 2 पिलो कवर येतात, 2 छोटे पिलो कवर येतात आणि एक बेड कवर येतं. तर या पद्धतीने संपूर्ण याचा लुक आहे. तर मी छोटासा असा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान प्युअर कॉटनचं असं हे
डोवे कवर होतो. म्हटलं चला आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया. तर बघा मी इथे मस्त असं माहोल तयार केलेला होता आणि हे ज्या कॅन्डल्स आहे ना त्या कॅन्डल्स, हे फेक प्लांट, त्यानंतर ही चहाची केटली आणि कप जे आहे ते हे सेटमध्येच येतात. तर याची ही लिंक मी कम्युनिटीमध्ये दिलेली राहील. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे तुम्ही परचेस करू शकता. आणि त्यानंतर पूर्ण जे मेकओव्हर केलेलं आहे ना ते सगळे लाईट बंद वगैरे केल्यानंतर बेडरूम कसा दिसतोय, काय दिसतोय ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे. तर हे मी फक्त 1-2-3 दिवस ठेवलं. त्यानंतर हे डुवे कवर मी धुवून व्यवस्थित पॅक करून ठेवून दिलेलं आहे, कारण की मी आत्ता हे यूज करणार नाही. ज्या वेळेला यूज करेल, ज्या वेळेला मी काही थोडेसे चेंजेस करणार आहे ते करेल, त्यावेळेला तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर आता हे फक्त 2-3 दिवसाचंच फक्त हे माझं मेकओव्हर मी केलेलं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर या पद्धतीने मस्त असं कोझी लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल कोझी कसं काय, तर एसीमध्ये ना उन्हाळा जरी आहे ना तर एसीमध्ये ना थोडीशी थंडी वाजायला लागते. तर मस्त थोडंसं संध्याकाळच्या वेळेला असं वाटतं, एखाद्या वेळेला मूड होतो की चहा वगैरे घ्यावा. तर त्याकरता मग असा लुक क्रिएट करण्याचा मी प्रयत्न केलेला होता. छान वाटलं मला हे असा काहीतरी वेगळा असं लुक तयार करणं. तर त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. त्यानंतर आता ही आत्ता म्हणजे जस्ट हा रविवार आहे ना, या रविवारची क्लिप आहे. तर खूप लेट उठलेले होते मी, मुलंही घरी होते, तनिष्काही आलेली होती हॉस्टेलमधनं. आणि मलाही, अनुष्कालाही, तनिष्कालाही आणि शौर्यलाही आणि इवन मिस्टरांनाही बरं वाटत नव्हतं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं. पाऊस देते अगदी थोडा थोडा येतोय, जास्त येत नाही. पूर्ण असा मोकळा असा पाऊस झाला ना तर हे व्हायरल इन्फेक्शनचं सगळं लफडेच बंद होतील. पण ते काही पाऊस अजून एवढा खास झालेला नाही आहे. सो त्यामुळे सगळ्यांना जे ते व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं, सगळ्यांना सर्दी, खोकला, ताप, घसे वगैरे दुखत होते. तर मी काय केलं, आम्ही सगळे लेट उठलो, माझी पूजा वगैरे मी करून घेतली आणि त्यानंतर आता इथे मी बिर्याणी करायला घेतलेली. तर व्हेज बिर्याणी बनवते. तर त्यासाठी मी कढई जे ते ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल छान असं गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी घालून घेतले आणि जिरे घातलेले आहे आणि त्यानंतर बटाटे घालून घेतलेले. असे मी एकदम थिनली स्लाइस करून घेतलेले हे बटाटे आहे. ते बटाटे घालून आपल्याला 2 मिनटं छान असे अगोदर परतून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवून 2-3 मिनटं छान असे हे बटाटे जे ते थोडेसे हाफ डन करून घ्यायचे, आपल्याला अर्धे शिजवून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तुम्ही असा जुलियन्समध्ये कट केलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि छान अशी आलं लसूण पेस्ट घालून आपल्याला बटाटे आणि कांदा छान असं परतून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो ट्रान्सपरंट होतो तर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे. तर टोमॅटोसुद्धा मी ते जुलियन्समध्ये कट केलेले आहे आणि ते घालून घेतलेले. त्यानंतर फ्रोझन मटार मी ते यूज केलेले आहे, 1 वाटी भरून ते घातलेले आहे. आणि छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये मी जी हिरवी मिरची आहे ना ती घातलेली, कमी तिखटाच्या 7-8 हिरव्या मिरच्या मी स्प्लिट करून घेतलेल्या आहे, त्या घातलेल्या आहे. थोडंसं पनीर उरलेलं होतं ते घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, मी नेहमीच सांगत असते की कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये यूज करायची, त्याच्याने खूप छान असा कोथिंबीरीची चव येते, ॲरोमा पूर्ण भाजीमध्ये किंवा बिर्याणीमध्ये उतरत राहतो. तर हे सगळं घालून घेतलं, 2-3 मिनटं छान असं परतून घेतलं. आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही मसाले करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर मी हळद पावडर घालून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. तर हा होममेड बिर्याणी मसाला आहे. बिर्याणी मसाला जो तुम्ही बऱ्यापैकी घरी बनवत असते, गरम मसाला घरी बनवत असते. तर हा होममेड बिर्याणी मसाला 2 चमचे मी घातलेला आहे. जास्त मसाला घालायचा नाही, नाहीतर खूप बिर्याणीला असा मसाल्याचा वास येतो. तर मी 2 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेले, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा गूळ पावडर घातलेली आहे. हे सगळे मसाले घालून आणि धना पावडर असेल तर 1 चमचा धना पावडरसुद्धा घालायची. छान असे मसाले घालून आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचे. तुम्ही ह्या स्टेजला इथे 2 चमचे साजूक तूप घातलं तरी चालेल. साजूक
साजूक तूप घालून छान असे सगळे मसाल्यांमध्ये मसाले जे ते व्हेजिटेबल्समध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे मसाले छान असे 3 ते 4 मिनटं मसाल्यांमध्ये व्हेजिटेबल्सचे ते छान असे शिजवून घ्यायचे. तर इथे तुम्हाला कढई चेंज झालेली दिसत असेल तर मला थोडीशी मोठी कढई पाहिजे होती, लेंथ मिळत नव्हती, त्यामुळे मी कढई चेंज केली आणि त्यानंतर जे व्हेजिटेबल्स आहे मसाल्यामध्ये छान असे 3 ते 4 मिनटं शिजवून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला राईस घालून घ्यायचा आहे. तर 80% शिजवून घेतलेला राईस आहे, तुम्ही वाफेवर हा राईस शिजवून घेत असते तो राईस आपल्याला घालून घ्यायचा आहे. शक्यतो मला बिर्याणी करायची असली ना तर त्यावेळेला मी 1-2 तास अगोदरच राईस जो तो बनवून ठेवत असते, म्हणजे छान अशी आपली बिर्याणी बनवून रेडी होते. त्यानंतर हा कलरफुल जो राईस आहे ना तो मी घातलेला आहे. याच्याने छान अशी बिर्याणी टेम्पटिंग दिसते आणि खायची आपल्याला इच्छा होते. तर हे राईस मी कसे केले तर खाण्याचे फूड कलर असताना ते फूड कलर पाण्यामध्ये मिक्स केले आणि शिजवलेला राईस जे ते कलरमध्ये घालून घेतला आणि बस हे वेगवेगळे कलर रेडी करून घेतले आणि वेळेवरती ते छान असे या आपण बिर्याणी बनवली ना म्हणजे त्या बिर्याणीचा जो मसाला आहे ना त्यावरती राईस घालून घ्यायचा आहे. राईस घातल्यानंतर आपल्याला हे कलरफुल राईस घालायचे. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर पेरायची, रोज वॉटर असेल खाण्याचं जे रोज वॉटर असतं ना ते असेल तर ते घालायचे 2 चमचे केवडा वॉटर घालायचे आणि 9 ते 10 ड्रॉप ते बिर्याणी इसेन्सचे घालायचे आणि बस ही बिर्याणी जे ते आपल्याला छान अशी वाफवून घ्यायची. माझ्याकडे हे तिन्ही प्रकार नव्हते त्यामुळे मी घातल्याने मी फक्त तूप घातलं आणि छान अशी बिर्याणीला जे ते दम देऊन घेतला, बिर्याणीला दम दिला आणि त्यानंतर सगळी बिर्याणी जी ती छान अशी मी एकत्र केली. पूर्ण हलवून एकत्र नाही करायचे, हलक्या हाताने आपल्याला एकत्र करायचे आणि पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटभर ह्या बिर्याणीला आपल्याला वाफ काढून घ्यायची. म्हणजे मुलं जरी बिर्याणी वाढून घेत असेल ना तर त्यांनाही ती व्यवस्थित घेता येते आणि मिस्टरांनाही व्यवस्थित घेता येते. त्यामुळे मी ही एक स्टेप जी ती करून ठेवत असते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ही स्टेप नाही केली तरी चालेल. पहिला दम जो दिलेला असतो ना त्या दममध्येच आपल्याला बिर्याणी तशीच ठेवायची, म्हणजे पूर्ण फुलफिल येतो आपल्याला बिर्याणी खाण्याचा. तर माझ्या घरामध्ये आम्ही अशा पद्धतीने करत असतो, त्यामुळे मी ती लगेचच एकत्र करून घेतली आणि पुन्हा वाफ काढून घेतली आणि त्यानंतर मी बिर्याणी जे ते मुलांना जेवायला वाढणार आहे. तर इथे 5 वाजलेले असेल सायंकाळचे. त्यावेळेला मी बिर्याणी जे ते माझी बनवून रेडी होते आणि मला आणि मिस्टरांना आम्हाला चहा घेण्याची क्रेविंग झाली होती. तर मी इथे चहा ठेवलेला आहे. तर चहासाठी आलं इथे कुटून घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये दूध घेतलेले. दूध हलकंसं कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला कुटलेलं आलं घालायचे, जेणेकरून आपला चहा जो आहे तो फुटत नाही. डायरेक्टली आपण फ्रीजमधनं दूध काढलं आणि ते त्यामध्ये लगेचच आलं जर घातलं ना तर आपला चहा फुटण्याचे खूप चान्सेस असतात. त्याकरता आपल्याला अगोदर थोडंसं दूध जे ते कोमट गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यात आलं घालायचे, चहापत्ती घालायची आहे आणि साखर घालायची. तर मी ते ब्राऊन शुगर यूज केलेली आहे. तुम्ही जी शुगर यूज करता ती घालायची आहे आणि बऱ्यापैकी मी चहामध्ये जे ते कमीत कमी शुगर यूज करण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे 1 चमचा जे ते ब्राऊन शुगर मी यात ॲड केलेली आहे. चहा एक साईड उकळतोय तोवर मी इकडे बिर्याणीचा लुक दाखवते तुम्हाला. एकदम मस्त टेस्टी अशी ही एकदम सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी बनवून रेडी झालेली आहे. तर माझ्याकडं जे व्हेजिटेबल्स अवेलेबल होते ते मी इथे घातलेले आहे. तुमच्याकडे जर मशरूम असेल तर ते घातले तर चालेल, अंडे घातले तर चालेल किंवा अजून काही व्हेजिटेबल्स असेल तर ते घातले तरी चालेल. माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढे मी घातल्याने ही बिर्याणी बनवलेली. अगदी सोप्या पद्धतीने 15-20 मिनटातच आपली बिर्याणी बनवून देते रेडी होते या पद्धतीने केली. तर त्यानंतर मुलांना वाढून दिलेली आहे बिर्याणी आणि इथे मिस्टर मी चहा घेत आहे. तर बऱ्यापैकी मी काय करते, सायंकाळी जे ते आम्ही 6 वाजेच्या आत मुलं आम्ही जेवण करून घेत असतो. त्यामुळे इथे मी लवकर जे ते एवढ्यामध्ये लवकर स्वयंपाक करण्याचं जे ते वळण लावलेलं आहे. म्हणजे आपण लवकर जर जेवण केलं ना तर आपली 16 घंट्याची फास्टिंग होते आणि आपले बरेचसे आजार जे ते कमी होतात. त्याचबरोबर आपली स्किन जी ती ग्लो व्हायला मदत होते, हेअर ग्रोथसाठी मदत होते आणि त्याचबरोबर आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो. त्यानंतर 3 सांजेच्या वेळेला
वेळेलाच इथे माझं एक पार्सल आलेलं होतं. तर फ्रीजचं जे मॅट असतं ना ते आम्ही ऑर्डर केलेल्या होत्या. तर फ्रीजचं क्लिनिंगचा व्हिडिओ आपला येणार आहे, पुढे येणार आहे, तर तोही तुम्ही नक्की बघा. मी खूप सोप्या पद्धतीने आणि छान असं फ्रीज क्लीन करत असते, तर ती व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रीजसाठी मला ह्या मॅट पाहिजे होता एक्स्ट्रा पेअर, तर तो मी मागवलेला आहे. तर ह्याही मी मिशोवरनं मागवलेले आहे. तर मैत्रिणींनो, असा होता आपला आजचा व्लॉग. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असते, ज्यामध्ये ट्रॅव्हल रिलेटेड व्लॉग असतात, कुकिंग रिलेटेड व्लॉग असतात. त्याचबरोबर मी कुठली शॉपिंग केलेली आहे, काय शॉपिंग केलेली, कुठनं शॉपिंग केलेली आहे, कशी केलेली आहे, याची डिटेल व्हिडिओ मी ह्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचे एक सदस्य व्हा. आणि आपल्या चॅनलला जे ते आपल्या मित्रपरिवारातसुद्धा शेअर करा आणि लाईक नेहमी करत चला. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.